बेळगाव जिल्हा, राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशनसाठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। सर्वात आधी एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर। 8 जून पासून सर्व मंदिरे, हॉटेल्स व सभागृह होणं सुरू। केंद्र सरकारने घेतला निर्णय, मात्र अनेक नियम करण्यात आले आहेत लागू। KPCC अध्यक्ष DK शिवकुमार यांनी जलसंपन्न मूल मंत्री रमेश जारकीहोळींवर केली टीका। भाजपमध्ये जाऊन मंत्री बनलेल्यांवर केला आक्रोश व्यक्त। सर्व घडामोडींवर नजर असल्याची दिली माहिती। जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्यास जिल्ह्यातील चेकपोस्ट जबाबदार। प्रवाशांची केली जात नाही योग्य तपासणी। लाच घेऊन बेळगावमध्ये दिला जात आहे प्रवेश। क्वारंटाईन व्यक्तींना रिपोर्ट येण्यापूर्वीच केले जात आहे डिस्चार्ज। आता पाहू सविस्तर बातम्या। येत्या 8 जून पासून मंदिरे, हॉटेल्स व सभागृह सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3-4 महिन्यांपासून सर्व शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स व सभागृहे बंद ठेवण्यात आली होती। मात्र आता 8 जून पासून हे सर्व काही सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। मात्र यामध्ये काही नियमांचे पालन करण्याचे आवाहन सरकारने केले आहे। मंदिरांमध्ये प्रवेश करण्याआधी सॅनिटायझरचे वितरण व थर्मल स्क्रीनिंग करावे व मास्क घातलेला असेल तरच प्रवेश देण्यात यावा व देवाच्या मूर्तीला स्पर्श करू नये। त्याचबरोबर तीर्थप्रसादाच्या वितरणाची परवानगी नाही आहे। त्यानंतर कंटेनमेंट झोनमधील हॉटेल बंद राहतील। कंटेनमेंट झोन वगळून अन्य भागातील हॉटेल उघडता येतील। सोमवार 8 जून पासून याची सुरुवात होणार आहे। 22 मार्च नंतर तब्बल 72 दिवसांनी बेळगावातील हॉटेल्स सुरू होणार आहेत। ओनर हरीश गुलाबानी होटल के लिए नए अनलॉक होने के बाद में जो नियम रखे गए हैं, इसके बारे में होटल आदर्श पैलेस ने क्या प्रिकॉशंस लिए हैं, उसके बारे में मैं ये बताना चाहता हूँ कि सबसे पहले भारत सरकार ने पिछले 2 महीने के लॉकडाउन के बाद में 8 जून से अनलॉक किया है और होटल्स शुरू हो रहे हैं और ये बहुत ही खुशी की बात है कि हम अपने कारोबार शुरू कर पा रहे हैं और इसके लिए हमें काफ़ी प्रिकॉशंस लेने की ज़रूरत है जो गवर्नमेंट ने गाइडलाइंस में हमें बताया गया है। जैसे कि हमारी होटल में रेस्टोरेंट भी है और रूम्स भी है, तो हमने 2 पॉइंट रखे, एक एंट्री रखा है और एक एग्ज़िट रखा है। तो जैसे ही गेस्ट एंट्री करता है सबसे पहले उसका थर्मल चेकिंग किया जाएगा और उसके साथ फुट सैनिटाइज़र है, फुट सैनिटाइज़र यूज़ करके उसकी पूरी जानकारी, जो गेस्ट आता है उसकी पूरी जानकारी लेने के बाद उसे अपने होटल में हम उन्हें अंदर आने की इजाज़त देते हैं। जैसे कि रेस्टोरेंट में नए नियम के मुताबिक सोशल डिस्टेंस मेंटेन करना बहुत ज़रूरी है। तो हमारी टेबल होती है 3 बाय 3 की, 3 बाय 3 फीट की होती है। तो हम लोग सिर्फ एक टेबल पे 2 ही गेस्ट को बिठाते हैं और अगर एक फैमिली आती है 4 की तो हम 2 टेबल जोड़ देते हैं और 4 लोगों को उसके ऊपर बिठाते हैं। और मेनू का बहुत ख्याल रखा गया है, बहुत ही छोटा मेनू रखेंगे और कोशिश करके डिस्पोजेबल मेनू रखेंगे।
और जो स्टाफ सर्विस में होगा उसका खास ध्यान रखा जाएगा। उसे प्रॉपर मास्क पहनना बहुत ज़रूरी है और हैंड ग्लव्स कंपलसरी जो डिस्पोजेबल होंगे। हर गेस्ट का सर्विस करने के बाद वो अपना ग्लव्स चेंज करेगा, फिर से दूसरे गेस्ट को करेगा। और जो कैपेसिटी है हम रेस्टोरेंट की जो चलाएंगे वो 50% कैपेसिटी के हिसाब से चलाएंगे। और नियम टाइमिंग के जो है वो वैसे रेस्टोरेंट लेट तक चलती है, नए नियम के मुताबिक हमें रेस्टोरेंट 9 बजे तक चलाने की फ़िलहाल इजाज़त है। तो सरकार के जैसे नए नियम आएंगे उस हिसाब से हमें उसे चलाना पड़ेगा। जो गेस्ट आते हैं रूम के लिए, उनके लिए हमने रूम पूरा सैनिटाइज करके रखा है, नीट एंड क्लीन रूम रहेगा। और जैसे ही गेस्ट आएगा उसकी पूरी जानकारी ली जाएगी और पूरी जानकारी, उसकी थर्मल स्क्रीनिंग, कहाँ से आया है, उसका पिछला ट्रैवल बैकग्राउंड, कहीं उसके हाथ पे कोई स्टैम्प वगैरह कुछ लगा हुआ रहेगा तो ऐसे गेस्ट के लिए हम अलग होटल्स बने हुए हैं, वहाँ पे उनको सजेस्ट करते हैं कि वहाँ जाके रहेंगे। तो जो स्टैम्प्ड गेस्ट हैं उनको हम रूम इस वक्त जब तक नए गाइडलाइंस नहीं आएंगे तब तक हम उन गेस्ट को रूम नहीं दे सकते। और रूम में सर्विस भी, हमारा जो सर्विस होगा गेस्ट के रूम तक उसको हम पार्सल की तौर से पहुंचाएंगे, बाकी गेस्ट अपना खुद ही सर्विस करके खुद ही खाना खाएगा। हमारा कोई सर्विस का आदमी रूम के अंदर जाके सर्विस नहीं देगा। ये हमने बहुत खास प्रिकॉशन लिया है। मेरा नाम सुजीत वारनुलकर है, मैं ईफा रिप्रेजेंट करता हूं और हम लोगों ने अभी गवर्नमेंट नॉर्म्स के हिसाब से जितना इंस्ट्रक्शंस गवर्नमेंट के तरफ से मिला है वो हम लोग अभी आगे चल के 8 तारीख के बाद में हम लोग पूरा तरीके से उसका पालन करेंगे, ऐसा आश्वासन दे के हम लोग ने अभी गेस्ट को हार्टली हम लोग वेलकम करते हैं। और इसका पूरा ख्याल रखेंगे कि आगे चल के भी हमारे तरफ से कंटामिनेशंस वगैरह पूरा जो कुछ है और ना हो पाए, इसके लिए हम लोगों ने बहुत अच्छी तरीके से प्रिपरेशन और ट्रेनिंग हम लोगों ने हमारे स्टाफ को दिया है। इस ट्रेनिंग को प्रभावित करने के लिए जो गवर्नमेंट गाइडलाइंस है तो उसका हम लोग इस्तेमाल करेंगे। जैसे कि सोशल डिस्टेंसिंग के ऊपर हम लोगों ने डिस्टेंस मार्क लगाए हैं, तो वो मार्क गेस्ट हमारे जो है फॉलो करेंगे। प्लस यहाँ पे पार्टीशन शील्ड बनाया है जिसके लिए हम लोगों का गेस्ट का और हमारे रिसेप्शन काउंटर का जो है वो डिस्टेंस बना रहे और कंटामिनेशंस ना हो पाए। प्लस हम लोगों को फॉगिंग के लिए हम लोगों ने जैसे कि रेस्टोरेंट के लिए वगैरह पूरा जो कुछ है फॉगिंग का बंदोबस्त किया है, जो सैनिटाइज़ करेगा चेयर्स और टेबल्स वगैरह, जहाँ पे हाइजीन मेंटेन होगा। वैसे ही हम लोग इंटरनल हम लोगों का किचन जो है सैनिटाइज़ करके हम लोगों ने पहले से ही हम लोगों ने हाइजीन प्रैक्टिस चालू किया था। और प्लस ISO स्टैंडर्ड के हिसाब से हम लोग ऑलरेडी वो प्रैक्टिस कर चुके हैं, तो वी आर डूइंग द सेम प्रैक्टिस। और इसका ख्याल रखेंगे कि आगे चल के स्वादिष्ट भोजन और खाना वगैरह हम लोग गेस्ट को 8 तारीख के बाद में दे पाएंगे और इसका हाइजीन तरीके से हम लोग उसका मेंटेन करेंगे। 65 वर्षावरील व्यक्ती, 10 वर्षाखालील मुले आणि गर्भवती महिला यांनी घरी राहणे आवश्यक। किमान 6 फूट सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक। मास्कचा वापर बंधनकारक आहे। साबणाने किंवा सॅनिटायझरने ठराविक वेळेनंतर हात धुवून घ्यावे। थुंकणाऱ्यांवर बंदी आहे। हॉटेलमध्ये बसून खाण्यास देण्याऐवजी पार्सल देण्यास प्राधान्य द्यावे। कर्मचाऱ्याने पार्सल ग्राहकाच्या हातात देऊ नये। होम डिलिव्हरी द्यायला जाणाऱ्या कर्मचाऱ्याचे थर्मल स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे। हॉटेलच्या प्रवेशद्वारात सॅनिटायझर ठेवावे। हॉटेलात येणाऱ्यांची थर्मल तपासणी करावी। रोगाची लक्षणे नसणारे कर्मचारी आणि ग्राहक यांनाच प्रवेश द्यावा। ग्राहकांना प्रतीक्षेसाठी आसन व्यवस्था करावी। कोविड-19ची माहिती देणारी पत्रके भिंतीवर लावावीत। व्हॅलेंट पार्किंग असेल तर कर्मचारी मास्क घालून असावा।
कारचे हँडल, चाव्या आणि अन्य भागाचे निर्जंतुकीकरण करावे. एक ग्राहक टेबलवरून उठून गेल्यावर टेबलचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. हॉटेलमध्ये बसणाऱ्या ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखणे गरजेचे आहे. स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करावी. लिफ्टमध्ये अधिक व्यक्तींची एकावेळी ने-आण करू नये. हॉटेलात ग्राहकांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. ऑर्डर, पैसे घेणे आदी व्यवहार ऑनलाईन करण्यावर भर द्यावा. केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी बेंगळुरूमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी भाजपमध्ये जाऊन मंत्री झालेल्यांवर टीका केली आहे. बेंगळुरूमध्ये केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी जलसंपन्नमूल मंत्री रमेश जारकिहोळी यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले आहे की भाजपमध्ये जाऊन मंत्रीपद मिळविलेले कुठे मीटिंग करत आहेत, कोणती चर्चा आहे याबद्दल आम्हाला सर्व काही माहीत आहे. आम्ही डोळे झाकून बसलो नाही आहे. आम्ही सर्व काही पाहत आहे. मात्र काही वेडे लोक आपली मनमानी करून हवे तसे वक्तव्य करत आहेत. निवडणूक एक खेळ समजून 20-30 असे आकडे देत आहेत. ते पुढे म्हणाले की काँग्रेसमधील 22 आमदार हे रमेश जारकिहोळींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. याची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा आहे. 22 आमदार कॉन्टॅक्टमध्ये आहेत या रमेश जारकिहोळींच्या वक्तव्यावर डी के शिवकुमार यांनी आक्रोश व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की ते काँग्रेस नेत्यांचा अनादर करत नाही आहेत. ते पुढे म्हणाले की भाजप पक्षाबद्दल बोलण्यास त्यांना काही आवड नाही व इतर काँग्रेस नेत्यांनीही दुसऱ्या पक्षाबद्दल बोलू नये असे सूचित केल्याचे केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याचे कारण हे शिंदोळी व बाची येथे उभारण्यात आलेले चेकपोस्ट ठरत आहेत. कर्नाटकामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या अधिक होत चालली आहे व याचे कारण हे महाराष्ट्रातून येणारे नागरिक ठरत आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा कहर चालू असल्याने महाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटकामध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र चौथ्या लॉकडाऊननंतर महाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटकात सक्त तपासणी करूनच प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली. यासाठी कर्नाटक व महाराष्ट्राचा सीमा भाग शिन्नोळी येथे महाराष्ट्र सरकारकडून चेकपोस्ट उभारण्यात आला आहे. दररोज हजारोंच्या संख्येने लोक महाराष्ट्रातील लोक कर्नाटकात येत आहेत. मात्र त्यांची योग्य तपासणी करणे सोडून शिन्नोळी चेकपोस्टवरील संबंधित अधिकारी प्रवाशांकडून 200 रुपये लाच घेऊन त्यांना कर्नाटकात प्रवेश देत आहेत. यानंतर बाची येथे कर्नाटक सरकारकडून चेकपोस्ट उभारण्यात आले असून या ठिकाणी प्रवाशांची योग्य तपासणी न करता त्यांना बेळगावमध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे बेळगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रवाशांची तपासणी कशी करावी याबद्दल डॉक्टर मंजुनाथ घोरोशी यांनी माहिती दिली आहे. ಕರ್ನಾಟಕದ ಗಡಿ ಜಿಲ್ಲೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಪಾಸಿಟಿವ್ ಪ್ರಕರಣಗಳು ದಿನದಿಂದ ದಿನಕ್ಕೆ ಏರುಗತಿಯನ್ನು ಕಾಣ್ತವೆ. ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೂಡ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಗಡಿ ಜಿಲ್ಲೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 250ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಪ್ರಕರಣಗಳು ವರದಿಯಾಗಿವೆ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಎಡವುತ್ತಾ ಇದೆನಾ, ಹೀಗಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಪ್ರಕರಣಗಳು ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದಾವ ಅನ್ನುವಂಥ ಆರೋಪ ಕೇಳಿಬರ್ತಾ ಇದೆ. ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ಗಳಲ್ಲಿ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ನಿಯೋಜನೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಆರೋಪಗಳು ಕೇಳಿಬರ್ತಾ ಇದೆ. ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ತಪಾಸಣೆ ಕಾರ್ಯ ಕೂಡ ಸರಿಯಾಗಿ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಆರೋಪ ಕೇಳಿಬರ್ತಾ ಇದೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಮಾಡಿರುವಂಥ ಜನರನ್ನು ಅವರ ಅವಧಿ ಮುಗಿಯೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಕೋವಿಡ್ ಪಾಸಿಟಿವ್ ಪ್ರಕರಣಗಳು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಆಗ್ತಾವೆ, ಏರುಗತಿಯನ್ನು ಕಾಣ್ತವೆ ಅನ್ನೋಂಥ ಆರೋಪಗಳು ಕೇಳಿಬರ್ತಾ ಇವೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಜೊತೆಗೆ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರು ಕೂಡ ಇದೀಗ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸರಿಯಾದ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಎಡವುತ್ತಾ ಇದೆಯೇನೋ ಅನ್ನುವಂಥ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದೆ. ಇದರ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡೋದಕ್ಕೆ ಇದೀಗ ಬೆಳಗಾವಿಯ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರಾಗಿರುವಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಮಂಜುನಾಥ್ ಘೋರೋಶಿ ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ. ಬನ್ನಿ ಅವರನ್ನು ಮಾತನಾಡಿಸ್ತಾ ಹೋಗೋಣ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಯಾವುದರಲ್ಲಿ ಎಡವುತ್ತಾ ಇದೆ, ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಪ್ರಕರಣಗಳು ಏರುಗತಿಯನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರ ಜೊತೆಯಿಂದ ತಿಳ್ಕೊಳ್ಳುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋಣ. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್, ಈಗ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಪ್ರಕರಣಗಳು ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಎಡುತ್ತಾ ಇದೆ, ಅದರ ಕಾರ್ಯವೈಖರಿ ಸರಿಯಾಗಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಆರೋಪ ಕೇಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ನೀವೊಬ್ಬ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರಾಗಿ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ? ಇದು ಮೇನ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇರೋದು ಅಂದರೆ ಈಗ ಮೈಗ್ರೆಂಟ್ ವರ್ಕರ್ಸಿಂದ ಇದು ಪಾಸಿಟಿವ್ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಒಂದು ಮೈಗ್ರೆಂಟ್ ವರ್ಕರಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಮೈಗ್ರೆಂಟ್ ರೂಲ್ಸ್ ಅಂತ ಏನಿರ್ತಾವೆ ಅದನ್ನ ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ಲಿ ಫಾಲೋ ಮಾಡಬೇಕು. ಬೈಪಾಸ್ ಅಂತ ಏನೂ ಇರಬಾರ್ದು.
ಮತ್ತು ಎರಡನೇ ಅಂಶ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ಲಿ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಅಂತ ಮಾಡಬೇಕು. ಅಂದರೆ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ ಅಂದ್ರೆ ಅದು ಡಿಫೈನ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಈ ಹಾಸ್ಟೆಲ್ಸು ಈ ಹೋಟೆಲ್ಸ್ ಅಂತ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಈ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಮಾಡುವಂಥವ್ರನ್ನ ಅಂದರೆ ಈಗ ವಲಸೆಯಿಂದ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಗಗಳಿಂದ ಬಂದಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವರನ್ನು ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಅವ್ರನ್ನ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಎಷ್ಟು ದಿವಸಗಳ ಕಾಲ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ? ಅದು 14 ದಿವಸ ಅಂದ್ರೆ ಅದು ಇನ್ಕ್ಯುಬೇಷನ್ ಪೀರಿಯಡ್ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ, 14 ದಿವಸ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಸೊ 14 ದಿವಸ ಆದ ನಂತರ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಪಾಯಿಂಟ್ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಎಲ್ಲರನ್ನೂ ನಾವು ಸ್ಕ್ರೀನಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕು. ಥರ್ಮಲ್ ಸ್ಕ್ರೀನಿಂಗ್ ಅಂತಲ್ಲ, RT-PCR ಕೋವಿಡ್ ಸ್ಕ್ರೀನಿಂಗ್ ಅಂತ ಮಾಡಿ ಅದು ನೆಗೆಟಿವ್ ಬಂದ ನಂತರ ಅವ್ರನ್ನ ಕ್ವಾರಂಟೈನಿಂದ ರಿಲೀಸ್ ಮಾಡೋದು ಭಾಳ ಉತ್ತಮ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಈಗ ಅವರನ್ನು ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಆ ಮಾಡುವಾಗ ಅವ್ರನ್ನ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಮಾಡಿದ ದಿವಸನೇ ಅವರ ಗಂಟಲು ದ್ರವವನ್ನು ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕಾ ಅಥವಾ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಆದ ಎಷ್ಟು ದಿವಸಗಳ ಬಳಿಕ ಅದನ್ನು ಕಳಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ? ಕ್ವಾರಂಟೈನ್ 5 ದಿವಸನೂ ಅವ್ರದ್ದು ಗಂಟಲು ದ್ರವನ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ಬೋದು, ಇಲ್ಲ ಅವ್ರ ಸಿಮ್ಟಮ್ಸ್ ಇದ್ದರೆ ಅವತ್ತೂ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ಬೋದು. ಅಂದ್ರೆ ಅವರು ಈಗ ಎಕ್ಸ್ಪೋಸ್ ಯಾವಾಗ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿರೋಂಗಿಲ್ಲ. ಸೊ ಅವ್ರು ಕ್ವಾರಂಟೈನ್ 5 ದಿವಸನೂ ಕಳಿಸ್ಬೋದು. ಅಂದ್ರೆ ಅದು ICMR ರೂಲ್ಸ್ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರು ಮಾಡ್ಬೋದು ಅದನ್ನ. ಸೊ ಈಗ ಗಂಟಲು ದ್ರವವನ್ನು ಕಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ ನಂತರ ಪ್ರಯೋಗಾಲಯದಿಂದ ಎಷ್ಟು ದಿವಸಕ್ಕೆ ಅದು ವರದಿ ಬರುತ್ತೆ ಸರ್? ಡಿಪೆಂಡ್ಸ್. ಅಂದ್ರೆ ಅದು ಪ್ರಯೋಗಾಲಯದ ಲೋಡು ಅದ್ರ ಮೇಲೆಲ್ಲ ಡಿಪೆಂಡ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ಒಂದೊಂದು ಪ್ರಯೋಗಾಲಯದ ಲೋಡ್ಸ್ ಬೇರೆ ಬೇರೆ ಇರ್ತವೆ. ಒಂದು ದಿವ್ಸಕ್ಕೆ 100 ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು, 200 ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಸೊ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಈಗ ಮೈಗ್ರೆಂಟ್ ವರ್ಕರ್ ಒಮ್ಮೆ 1000 ಜನ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರದ್ದು ಟೈಮ್ ಬೇಕಾಗ್ಬೋದು. ಸೊ ಅವ್ರು ಅಂದ್ರೆ ನೆಗೆಟಿವ್ ಬಂದಂತ ರಿಲೀಸ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಅದೇ ಥರನೂ ನೋಡ್ಕೋಬೋದು ನಾವು. ಸರ್, ಈಗ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಪ್ರಕರಣಗಳು ಹೆಚ್ಚಾಗ್ತವೆ. ಆದರೆ ಈಗಾಗಲೇ ಅವ್ರನ್ನ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥ ಜನರನ್ನು ಅವಧಿ ಮುಗಿಯೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಆರೋಪ ಕೇಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಹೀಗಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಪ್ರಕರಣಗಳು ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥ ಆರೋಪ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ? ಅದು ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೊಂದು ರಿಪೋರ್ಟ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬಟ್ ಅದನ್ನು ನಾವು ಅಂದರೆ ಸರಿಪಡಿಸ್ಕೋಬೋದು. ಅಂದರೆ ಈಗ ನೆಗೆಟಿವ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಬಂದ ನಂತರ ರಿಲೀಸ್ ಮಾಡೋದನ್ನ ಅದನ್ನು ಸರಿಪಡಿಸ್ಬೋದು. ಅದು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಅದು ಇದನ್ನಂತ ಹೇಳೋದು ಕಷ್ಟ. ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬರ ಕೇಸ್ ಆಗಿರ್ಬೋದೇನೋ, ಬಟ್ ಅದನ್ನು ಸರಿಪಡಿಸ್ಕೊಳ್ಬೋದು ಮುಂದೆ. ಮತ್ತು ಅವರು ನಿಮಗೆ ಕೋವಿಡ್ ಗುಣಲಕ್ಷಣಗಳು ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ ಅಂತ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಂತೆ. ಅದು ಹೆಂಗೆ ಅದನ್ನು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್? ಇಲ್ಲ, ಈಗ ನೀವು ಅಂದರೆ ICMR ಗೈಡ್ಲೈನ್ಸ್ ಡೇ ಬೈ ಡೇ ಚೇಂಜ್ ಆಗ್ತವೆ. ಅಂದರೆ ಕೇಸಸ್ ಪ್ರಕಾರ ಚೇಂಜಸ್ ಆಗ್ತಾನೆ ಇರ್ತವೆ. ಸೊ ಅಂದರೆ ಈಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ ಕ್ವಾರಂಟೈನು, ಈಗಂದರೆ ನಾನೊಂದು ಕೋವಿಡ್ ಪಾಸಿಟಿವ್ ಬಂದಿದೆ ಅಂದರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ ಕ್ವಾರಂಟೈನು ಇಷ್ಟೇ ದಿವಸ ಮಾಡ್ಬೇಕಂತೆ ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ರೂಲ್ಸ್ ಚೇಂಜಸ್ ಆಗಿದ್ದಾವೆ. ಅಂದರೆ ಏನಂದರೆ ನಿಮಗೆ ಕೋವಿಡ್ ಲಕ್ಷಣಗಳು ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ ಅಂತ ಕ್ವಾರಂಟೈನಿಂದ ಅವರು ಅವಧಿ ಮುಗಿಯೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ರಿಲೀಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅವರು ಊರಿಗೆ ಹೋದ ತಕ್ಷಣ ಅಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಓಡಾಡ್ತಾರೆ, ಮತ್ತೆ ಸೋಂಕು ಹರಡ್ತಾ ಇದೆ, ಸೋಂಕಿತರ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಳ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅವರು ಯಾವ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಅವ್ರನ್ನ ನಿಮಗೆ ಗುಣಲಕ್ಷಣ ಇಲ್ಲ ಅಂತ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ವರದಿ ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಅಂತ? ಇಲ್ಲ, ಅದನ್ನು ಮಾಡೋಕ್ಕಿದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ 14 ಡೇಸ್ ಅದೇನು ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಇದೆ ಅದನ್ನ ಮಾಡಿ ಅವ್ರು ಟೆಸ್ಟ್ ನೆಗೆಟಿವ್ ಬಂದ ನಂತರ ಕಳಿಸೋದೇ ಉತ್ತಮ. ಅಂದರೆ ಅದ ನಂತರ ಹಂಗೆ ಮಾಡೋದು ತಪ್ಪು. ಬಟ್ ಅದೆಲ್ಲೋ ಅಲ್ಲಿ ನೋಟ್ ಆಗಿರೋ ಕೇಸ್ಗಳವು. ಬಟ್ ಈಗಾಗಲೇ ಭಾಳಷ್ಟು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಕ್ವಾರಂಟೈನಿಂದ ರಿಲೀಸ್ ಆಗಿರುವಂಥವ್ರಿಗೇ ಕೋವಿಡ್ ಪಾಸಿಟಿವ್ ಪತ್ತೆ ಆಗಿದೆ. ಸೊ ಇದು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಆತಂಕಕಾರಿ ವಿಷಯ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ? ಕೋವಿಡ್ ಪಾಸಿಟಿವ್ ಒಂದು ಆತಂಕಕಾರಿ ಅಂತ ಅವರು ಏನಾದ್ರು 14 ಡೇಸ್ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದರೆ ಅವ್ರು ಹರಡೋ ಚಾನ್ಸಸ್ ಕಡಿಮೆ. ಅಂದರೆ ಟೆಸ್ಟ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಲೇಟಾಗಿ ಬಂದಿರ್ಬೋದೇನೋ, ಬಟ್ ಅವ್ರು ಹರಡೋ ಚಾನ್ಸಸ್ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಅಂತಲೇ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವೀಗ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ ಒಂದು ಸರ್ತಿ ಪಾಸಿಟಿವ್ ಅಂದರೆ 10 ಡೇಸ್ ಅವ್ರು ಎಸಿಮ್ಟಮೆಟಿಕ್ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ದು ICMR ರೂಲ್ಸ್ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರನ್ನ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಮಾಡ್ಬೋದು ಎಸಿಮ್ಟಮೆಟಿಕ್ ಇದ್ದರೆ. ಸೊ ಆ 10 ದಿವಸ ಆದ ನಂತರ ಅವ್ರು ಸ್ಪ್ರೆಡ್ ಮಾಡೋ ಚಾನ್ಸಸ್ ಕಡಿಮೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಓಕೆ ಸರ್, ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತಕ್ಕೆ ನೀವು ಒಬ್ಬ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರಾಗಿ ಏನು ಹೇಳ್ತೀರಾ? ಸೊ ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಸರಿ ಕೋವಿಡ್ ಸೋಂಕಿತರ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಳ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಒಬ್ಬ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಸಲಹೆ ಏನು ಅಂತ ಸರ್? ಅದು ರೂಲ್ಸ್ನ ಮೈಗ್ರೇಷನ್ ರೂಲ್ಸ್ನ ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಎಸ್ಪೆಷಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಗುಜರಾತಿಂದ ಏನು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಎಸ್ಪೆಷಲಿ ಭಾಳ ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. 14 ಡೇಸ್ ಅದು ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಕಂಪಲ್ಸರಿ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ ಕ್ವಾರಂಟೈನು. ಮತ್ತು ಅವ್ರ ಟೆಸ್ಟ್ ನೆಗೆಟಿವ್ ಬಂದ ನಂತರ ಅವ್ರ ಕ್ವಾರಂಟೈನಿಂದ ರಿಲೀಸ್ ಮಾಡೋದು ಮಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಇದಿಷ್ಟು ಬೆಳಗಾವಿಯ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರಾಗಿರುವಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಮಂಜುನಾಥ್ ಘೋಷ್ ಅವರ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳು. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಳ ಆಗ್ತಾ ಇರುವಂಥ ಕೋವಿಡ್ ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ತಡೆಯುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದಿಷ್ಟು ಚುರುಕಾಗಬೇಕು ಅಂತ अभिप्रायಗಳನ್ನು व्यक्तपडिस्ता इದ್ದಾರೆ. कॅमेरा पर्सन महादेव जೊತೆಗೆ ನಾನು रवी सुरेश. बेळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रातून आलेल्यांना क्वारंटाईन तर ठेवले जात आहे, मात्र त्यांचे रिपोर्ट येण्यापूर्वीच त्यांना घरी पाठविले जात आहे व त्यानंतर अशाच लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. अशाच या बेजबाबदारपणामुळे बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. ज्याप्रमाणे रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे त्याप्रमाणे मृत्यूंचा आकडाही वाढण्यास वेळ लागणार नाही, तर मग याला कोण जबाबदार असेल असा गंभीर प्रश्न उभारला आहे.
कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्यास जबाबदार राज्यात उभारलेले चेकपोस्ट ठरत असून संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर काही दिवसातच महाराष्ट्रासारखी परिस्थिती कर्नाटकात उद्भवण्यास उशीर लागणार नाही. वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे कर्नाटकातील प्रसिद्ध सौदत्ती यल्लम्मा देवस्थान दर्शनासाठी 30 जूनपर्यंत बंद करण्यात आले आहे. शेजारील महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून उत्तर कर्नाटकातील एक प्रसिद्ध देवस्थान सौदत्ती यल्लम्मा यांच्या दर्शनावर 30 जूनपर्यंत बंदी घालण्यात आली आहे, असे मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी सांगितले. शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की जगभरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील विविध मंदिरांचे दरवाजे गेल्या 2-3 महिन्यांपासून बंद करण्यात आले आहेत. शिवाय कोरोना व्हायरस शेजारच्या महाराष्ट्रात वाढत चालला आहे. त्यामुळे यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्तांची संख्या अधिक आहे. याची खबरदारी घेऊन 30 जूनपर्यंत यल्लम्मा मंदिरात यात्रेकरूंना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಮುಖ ಶಕ್ತಿ ಸ್ಥಳವಾದಂಥ ಶ್ರೀ ರೇಣುಕಾ ಯಲ್ಲಮ್ಮ ದೇವಸ್ಥಾನ ಯಲ್ಲಮ್ಮಗುಡ್ಡ ಸೌದತ್ತಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಇಡೀ ನಾಡಿಗೆ ಆತಂಕ ಮೂಡಿಸಿದಂಥ ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ದ ಒಂದು ಪರಿಣಾಮವಾಗಿ ಕಳೆದ 2.5 ತಿಂಗಳಿಂದ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕ ದರ್ಶನವನ್ನು ಅವಕಾಶ ಇರದೇ ಇದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇತ್ತೀಚೆಗೆ 8ನೇ ತಾರೀಕು ಪ್ರಾರಂಭವಾದರೂ ಕೂಡ ಈ ನಮ್ಮದು ಸೌದತ್ತಿ ಗಡಿನಾಡಿನಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಕೊರೋನಾ ಪ್ರಕರಣಗಳು ಹೆಚ್ಚಿದ್ದರಿಂದ ಮತ್ತು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಬಾಗಲಕೋಟೆ ನೆರೆ ಜಿಲ್ಲೆ ಮತ್ತು ನೆರೆ ರಾಜ್ಯದಿಂದ ಬರ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಈ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಹಿತ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಭಕ್ತರ ಹಿತ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸಿಬ್ಬಂದಿ ಹಿತ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಮತ್ತು ಸ್ಥಳೀಯ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರು ಹಾಗೂ ಉಪಸಭಾಪತಿಗಳಾದಂಥ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಭಕ್ತಾದಿಗಳ ಹಿತ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಈಗ 8ನೇ ತಾರೀಕು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡದೆ ಜೂನ್ 30ರವರೆಗೆ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಇರುವುದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಸ್ಥಳೀಯರು ಮತ್ತು ನೆರೆ ರಾಜ್ಯ ಎಲ್ಲ ನಾಡಿನ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಈ ಒಂದು ದೇವರ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇರದೇ ಇರುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಕೈಗೊಂಡ ಕ್ರಮಕ್ಕೆ ಸಹಕರಿಸಬೇಕು. ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬರದೆ ತಾವಿದ್ದಲ್ಲಿಯೇ ದೇವಿಯ ಒಂದು ಪಾತ್ರ ಭಕ್ತಿಯ ಒಂದು ಅರ್ಪಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಕೋರಿಕೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಈ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ಜೂನ್ 30ರ ನಂತರ ಸರ್ಕಾರದ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಅನ್ವಯ ಮಾರ್ಗಸೂಚಿ ಅನ್ವಯ ಮತ್ತು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಮುನ್ನೆಚ್ಚರಿಕೆ ಕ್ರಮವಾಗಿ ಸೋಷಿಯಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸು, ಸ್ವಚ್ಛತೆ ಇರ್ಬೋದು, ಮಾಸ್ಕ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲಗಳನ್ನು ಅಗತ್ಯ ಕ್ರಮನೂ ಕೂಡ ಕೈಗೊಂಡಿರ್ತೀವಿ. ಮುಂದೂ ಕೂಡ ಕೈಗೊಂಡು ಮುಂದಿನ ಒಂದು ಆದೇಶದ ಮೇರೆಗೆ ನಾವು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಜೂನ್ 30ರ ನಂತರ ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸುವ ಕುರಿತು ಅಗತ್ಯ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುವುದಾಗಿ ಈ ಮೂಲಕ तम्हांना विनंती आहे. यल्लम्मा देवी मंदिर 30 जूनपर्यंत लोकांसाठी खुले राहणार नाही. या मंदिरामध्ये महाराष्ट्रातील इतर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येतात. ते म्हणाले की महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे प्रमाण जास्त असल्याने मंदिर बंद करण्याचा निर्णय भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. 30 जूनपर्यंत देवी दर्शनाची माहिती दिली जाईल. परंतु तोपर्यंत मंदिरांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी यल्लम्मा मंदिरात न येण्याची विनंती भाविकांना केली आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विरामाची. पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831243577 और 8884121718। ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಮತ್ತು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ. ರೈತ ಬಾಂಧವರೇ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ಸ್ ಬೇಕಾಗುವ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಹೋಲ್ಸೇಲ್ ದರದಲ್ಲಿ ದೊರೆಯುತ್ತವೆ. ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದ ಡ್ರಿಪ್ ಪೈಪುಗಳು, ಕೊಠಾರಿ ಪಂಪುಗಳು, ಕಾವೇರಿ ಪ್ಲಾಟ್ ಪೈಪುಗಳು, ಎಟಿಎಫ್ ಮಷಿನ್, ಚಾರ್ಜಿಂಗ್ ಪಂಪು, PVC ಮತ್ತು ಜೈನ್ ಕೊಠಾರಿ ಫಿಟ್ಟಿಂಗ್ ಪೈಪುಗಳು ಯೋಗ್ಯ ದರದಲ್ಲಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಲಭಿಸುತ್ತವೆ.
ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿರಿ ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ಬಿಲಾಲ ಮಸೀದಿ ಎದುರು ನಿಡಸೋಸಿ ರೋಡ್ ಸಂಕೇಶ್ವರ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7259 90 93 25 7259 909325. KLE Academy of Higher Education and Research, educating humanity for over 100 years, empowering doctors since 55 years. Courses offered: undergraduate courses MBBS, BDS, BAMS, BHMS. Postgraduate courses MD, MS, PG Diploma, MDS. PG courses M Pharma, MPT, MSc Nursing. UG courses BAMS, BHMS, B Pharma, Pharma D, BPT, BSc Nursing, PPBSc Nursing. MSc courses Anatomy, Psychology, Biochemistry, Microbiology, Perfusion Technology, Echocardiography, Clinical Research, Biostatistics, Nutrition and Dietetics, Immunology, Psychology, Epidemiology, Biotechnology, Population Studies, Hospital Administration, Masters of Public Health in General Epidemiology, Health Economics and Outcome Research, Healthcare Quality and Safety. BSc courses BSc Hotel Management, Bachelor of Public Health, BSc Medical Lab Technology, BSc Radiography, BSc Anesthesia Technology, BSc Perfusion Technology, BSc Cardiac Care Technology, BSc Neuroscience Technology, BSc Renal Dialysis Technology, BSc Biostatistics and Population Sciences. Admissions are opened. For more details, contact Jawaharlal Nehru Medical College Campus, Nehru Nagar, Belgavi. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. विरामानंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. बेळगाव जिल्ह्यात शुक्रवार दिनांक 5 जून रोजी एकूण 36 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असता पुन्हा शनिवारी 6 जून रोजी आणखीन 5 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. 8 वर्षाच्या बालिकेला कोरोनाची लागण झाली असून मुंबई व गुजरातहून आलेल्या कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्याने या बालिकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 257 वर जाऊन पोहोचली आहे. कोरोना व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेच कोरोनाची लागण झाल्याने बेळगाव जिल्ह्यासह राज्यात आता महाराष्ट्र रिटर्नचा धोका निर्माण झाला आहे. शनिवारी सापडलेल्या या रुग्णांवर बिम्स रुग्णालयात उपचार दिले जात आहेत. शहरातील शिवाजी उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 346वा राज्याभिषेक साजरा करण्यात आला. शहरातील शिवाजी उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 346वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके व दक्षिण मतक्षेत्राचे आमदार अभय पाटील यांनी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक केला व श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुस्कर व सुनील जाधव यांनी शिवपूजन केले.
व महाराजांच्या मूर्तीला नमस्कार करून शिवगर्जना देऊन सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 346वा राज्याभिषेक सोहळा साजरा केला. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिले तो योग, राजसाधनांची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांची आठवावे, जीवित मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बौद्ध जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, गणनाथा सरस्वती रविशुक्ल बृहस्पति, पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी बृहस्पति, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सुकर्ता दुकर्ता वाचा विघ्नाची, दुर्वी प्रेम कृपाजयाची, सर्वांगी सुंदर विषेंदुराची, कधी जगे मालिका फळांची, जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन माते मन कामना पूर्ती, जय देव गौरी कुमरा चंदनाची. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेश पाटील व समस्त शिवभक्त उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. कर्ले बेळवटी मार्गावर एका कारला आग लागल्याची घटना घडली. मात्र यामागे गोमांस तस्करीची शंका व्यक्त केली जात आहे. शनिवारी बेळगाव जवळील कर्ले बेळवट्टी मार्गावर एका कारला आग लावल्याची घटना घडली असून गोव्यात गोमांस तस्करी केली जात असल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. कर्नाटकातून गोवा राज्यात गोमांस पाठविण्यात येत असल्याच्या तस्करीला आळा घालण्यासाठी काही हिंदू संघटनांचे कार्यकर्ते वाहनांची वाट पाहत होते. कर्लेपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर या कारला आग लावण्यात आली. वाहनातील सर्वजण पळून गेले होते. हे वाहन बेळवट्टी ते गोव्याकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे. तालुक्यातील विविध भागातील बेळगाव शहरासह तालुक्यातील विविध गावात गोमांस व बकरीची तस्करी केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आणि शनिवारी सकाळी कारला पेटवून देण्यात आले. हे सर्व पाहण्यासाठी लोकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विरामाची. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಮತ್ತು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ. ರೈತ ಬಾಂಧವರೇ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ಸ್ ಬೇಕಾಗುವ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಹೋಲ್ಸೇಲ್ ದರದಲ್ಲಿ ದೊರೆಯುತ್ತವೆ. ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದ ಡ್ರಿಪ್ ಪೈಪುಗಳು, ಕೊಠಾರಿ ಪಂಪುಗಳು, ಕಾವೇರಿ ಪ್ಲಾಟ್ ಪೈಪುಗಳು, HTF ಮಷಿನ್, ಚಾರ್ಜಿಂಗ್ ಪಂಪು, PVC ಮತ್ತು ಜೈನ್ ಕೊಠಾರಿ ಫಿಟ್ಟಿಂಗ್ ಪೈಪುಗಳು ಯೋಗ್ಯ ದರದಲ್ಲಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಲಭಿಸುತ್ತವೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿರಿ. ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ಬಿಲಾಲ ಮಸೀದಿ ಎದುರು, ನಿಡಸೋಸಿ ರೋಡ್, ಸಂಕೇಶ್ವರ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7259 90 93 25 7259 909325. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही.
हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव. KLE Academy of Higher Education and Research, educating humanity for over 100 years, empowering doctors since 55 years. Courses offered: undergraduate courses MBBS, BDS, BAMS, BHMS. Postgraduate courses MD, MS, PG Diploma, MDS. PG courses M Pharma, MPT, MSc Nursing. UG courses BAMS, BHMS, B Pharma, Pharma D, BPT, BSc Nursing, PPBSc Nursing. MSc courses Anatomy, Psychology, Biochemistry, Microbiology, Perfusion Technology, Echocardiography, Clinical Research, Biostatistics, Nutrition and Dietetics, Immunology, Psychology, Epidemiology, Biotechnology, Population Studies, Hospital Administration, Masters of Public Health in General Epidemiology, Health Economics and Outcome Research, Healthcare Quality and Safety. BSc courses BSc Hotel Management, Bachelor of Public Health, BSc Medical Lab Technology, BSc Radiography, BSc Anesthesia Technology, BSc Perfusion Technology, BSc Cardiac Care Technology, BSc Neuroscience Technology, BSc Renal Dialysis Technology, BSc Biostatistics and Population Sciences. Admissions are opened. For more details, contact Jawaharlal Nehru Medical College Campus, Nehru Nagar, Belgavi. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 243577 और 8884121718। विरामानंतर आपले पुन्हा एकदा स्वागत। मुंबईहून परतलेल्या 50 वर्षीय इस्माचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। कट्टणभावी येथील एका रहिवाशाचा शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे। शुक्रवारी या गावात मुंबईहून परतलेल्या 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते। एकीकडे गावात कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच मुंबईहून परतलेल्या 50 वर्षीय इस्माचा मृत्यू झाला आहे। यामुळे शनिवारी सकाळपासूनच परिसरात खळबळ माजली आहे। या इस्माला 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते। तेथून घरी पाठविण्यात आले होते। त्याला त्रास जाणवल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे। शहरातील जुने गांधीनगर येथील लक्ष्मी गल्ली येथे ड्रेनेज समस्या सोडवण्याची मागणी येथील स्थळीय नागरिकांकडून केली जात आहे। शहरातील जुने गांधीनगर येथील कटारे अड्डा याच्या बाजूला लक्ष्मी गल्ली येथे गेल्या महिनाभरापासून ड्रेनेज समस्या स्थानिकांना भेडसावत आहे। मागे पडलेल्या मुसळधार पावसामुळे येथील गटारी तुटुंब भरून वाहत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी ड्रेनेज समस्या असल्याने दुर्गंधीचे वातावरण या ठिकाणी पसरले आहे। त्यामुळे येथील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी भीती निर्माण झाली आहे। ड्रेनेज समस्या सोडवण्याबाबत येथील स्थानिकांकडून आमदारांना व महानगरपालिकेलाही निवेदन देण्यात आले, मात्र सर्वांकडून याकडे दुर्लक्ष केल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे। आमच्या इथं गल्लीत 50 घरं आहेत सर। 30 वर्षापासून घरं आहेत। इथं का रोड नाही, गटर नाही, काय नाही।
आणि नळाचं पाणी पण येत नाही व्यवस्थित. येतं पण बारीक येते, एक एकट्याला मिळतं, एक एकट्याला मिळत नाही. असे प्रॉब्लेम आहेत आमचे. तर आम्ही प्रशासनाकडे सगळे हे केलेलं होतं. कॉर्पोरेटरकडं MLAकडे आम्ही तक्रार केलेली होती. त्यांनी काय दखलच घेतली नाही त्याची. ह्याच्या पुढं आम्हाला करून दिलं तर बरं, नाही तर आम्ही कॉर्पोरेशन टॅक्स आम्ही काय भरणार नाही ह्याच्या पुढं. असं केला तर आम्ही ड्रेनेजचं पण पाणी आमच्या चेंबर ओव्हरफ्लो होऊन पाणी सगळं आलं आहे. ह्याच्यामुळे रोग उत्पन्न होतात. आम्हाला सगळं प्रॉब्लेम आला आहे. लहान लहान मुलं आहेत आमची. सगळं काय तर झालं तर मग प्रशासन जबाबदार राहणार. कॉर्पोरेटर ते हे फयूम नायकवडे होते. आता नाही आहे सध्या. आता सर नाही आहे सध्या. पहिला होते फयूम नायकवडे होते. आता कोण नाही तिथं. आणि सध्या तर मग प्रशासनाने ह्याची दखल घेऊन आमच्या लवकरात लवकर हे काम करून देणे. चिखलामध्ये पावसामध्ये आम्ही गाड्याहून स्लिप होऊन पडतात पोरं म्हणा माणसं म्हणा वयोवृद्ध माणसं आहेत जे सगळे पडतात. इथं सगळे बघा व्यवस्थित आपलं हे करून देण्याची कृपा करावी. इथं राहून यांनी कोणच दाद देत नाहीत आम्हाला. कशाचं पाणी आलं घरातनं घुसलं कशाचं दाद देत नाहीत आम्हाला. मग हे पाण्याचं प्रॉब्लेम आहे. रस्ता नाही. कसं काय करायचं इथं सांगा बघूया. कोणच इथं काय दादच देत नाहीत अजिबात. कसं काय करणार सांगा बघूया. आम्ही बघताना हे असे रोग यायला लागले तर ह्या पाण्यापासून रोग जर काय करणार. काम करून खाणारी लोक आम्ही. हे रोग आलेल्याला लक्ष देणार काय, पोटाला बघणार काय करणार सांगा. असे केले तर या लोकांनी. हे MLAला तर किती वेळा सांगून झालं तो पण दाद देत नाही. बेंदके पण जो फहीम होता पहिला तो पण नाही. कोणच इकडे लक्ष देत नाहीत. मग कसं काय करणार सांगा. मतदान राहते त्यावेळेला तेवढं येतात. काम झालं की त्यांचं झालं. मतदान झालं की नाही कोण पण लक्ष देत नाहीत. कॉर्पोरेटर पण येत नाही, MLA पण येत नाहीत. भरले तर दंड घेतात त्यांनी होय की नाही. म्युन्सिपाल्टी नाही भरले तर दंड घेतात, नळाचे दंड घेतात, लाईट बिलचे दंड घेतात. आणि असं जर हे एवढं सगळं घेऊन बी आमचे हे करणं नाही तर काय करायचं सर सांगा भाऊ. टॅक्स कशासाठी भरून घेतात. गटार रोड लाईटचं रोडाचं सगळं टॅक्स भरून घेतात आणि इकडे काय लक्ष देत नाहीत. आता हेच की गटारचं पाणी आता जायला रोड नाही. लहान लहान मुलं आहेत की नाही बघा. ड्रेनेजचं पाणी जर रोडावर आलं तर मुलं कशी जाणार सांगा बघू. आणि वास कसला येऊ लागलाय. आम्हाला काय बसायला विना खायला विना. आणि विहिरींचं पाणी बी बाद झालंय तर काय करायचं सांगा बघू इथल्या लोकांनी. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावेळी आणखीन ड्रेनेजच्या समस्येमुळे येथील शाळकरी मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या समस्येबद्दल काही मुलांनी आपले मत मांडले आहे. पावसाच्या ह्याच्यामुळे इथं चिखल होतं. रोड फार हे आहे, कच्चा आहे. ड्रेनेजचा वास येतो. ड्रेनेज हे भरतो. परत पाणी वगैरे होतून जातं. आम्ही काय करायचं सांगा. यामुळे शाळेला जायला त्रास होतो. पूर्ण हे वास घ्यायला होत नाही. जेवायला पण जात नाही. अभ्यास कसं करायचा आम्ही शाळेला कसं जावं असं नाही. यामुळे प्रशासनाने तुम्ही दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. बघा इथं पाऊस येते, ड्रेनेज आहे आणि रोड नाही. आम्हाला काय करायचं. आम्ही रोडापासून आम्ही शाळेला कसं जायचं. ड्रेनेजचं पाणी आमच्या इथं येतं. कसं जायचं आपण. वास येते आम्हाला. जेवायलाच जाईना आणि अभ्यास करायला पण होईना. काय करायचं आम्ही. निवडणुकांवेळी अनेक आमदार मते मागण्यासाठी येतात व मोठमोठी आश्वासने देऊन जातात. मात्र अशा वेळी कोणीही येत नाही असा आक्रोश येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. रायबागमध्ये तालुका आढाडी टास्क फोर्सची बैठक संपन्न झाली. रायबागमध्ये तालुका आढाडी टास्क फोर्सची बैठक संपन्न झाली. यावेळी मागील वर्षात आलेल्या महापुरामध्ये कृष्णा नदी काठावरील नागरिकांचे जे हाल झाले होते ते पुन्हा होऊ नयेत. कारण येत्या पावसाळ्यात कृष्णा नदीच्या काठावरील नागरिकांना समस्या होऊ नयेत यासाठी पूर्व खबरदारी घेण्याची चर्चा या बैठकीत करण्यात आली आहे. यावेळी रायबाग तहसीलदार चंद्रकांत भजंत्री यांनी यावेळी अधिक ಮಾಹಿತಿ दिली. ಈ ದಿನ ತಾಲೂಕು ಆಡಳಿತದ ವತಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ಸಭೆಗೆ ಮುಖ್ಯಾಂಶ ಏನು ಅಂತಂದರೆ ಈ ಸಭೆಯ ನಡವಳಿಕೆಗಳೇನಂತಂದರೆ ಮುಂಬರುವ ಅತಿವೃಷ್ಟಿಯ ಒಂದು ಆಧಾರವಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ಕೋವಿಡ್-19ನ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿ ಅತಿವೃಷ್ಟಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ
ನಾವು ತಾಲೂಕಾಡಳಿತದ ವತಿಯಿಂದ ಯಾವ ರೀತಿ ಪೂರ್ವಭಾವಿಯಾಗಿ ರೆಡಿ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಇವತ್ತು ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಈಗಾಗಲೇ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಕೆಲವೊಂದು ಸೂಚನೆಗಳನ್ನು ಮತ್ತು ಆದೇಶಗಳನ್ನು ಮಾಡಿ ನಡವಳಿಕೆ ಮೂಲಕ ನಮಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ನಿನ್ನೆನೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ವಿಭಾಗೀಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಉಪವಿಭಾಗಾಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ನಮಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಒಂದಷ್ಟು ಅಜೆಂಡಾಗಳನ್ನು ನೀಡಿ ಅದರ ಒಂದು ಪೂರ್ವಭಾವಿ ತಯಾರಿಕೆ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಸಲಹೆ ಸೂಚನೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಅದನ್ನು ಆಧಾರವಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ರಾಯಬಾಗ್ ತಾಲೂಕಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಏನು ಈ ತಾಲೂಕು ಆಡಳಿತ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಮುಖ ಇಲಾಖೆಗಳು, ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಇರ್ಬೋದು, ಹಾರ್ಟಿಕಲ್ಚರ್ ಇರ್ಬೋದು, ನೀರಾವರಿ ಇರ್ಬೋದು, ಲೋಕೋಪಯೋಗಿ ಇರ್ಬೋದು, ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಕುಟುಂಬ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತು ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಂದರೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಮತ್ತು ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಗಳ ಹಿರಿಯ ತಾಲೂಕು ಮಟ್ಟದ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಂತೆ ಇವತ್ತು ನಾವು ಎಲ್ಲ ಸಮಸ್ತ ವಿಷಯಗಳನ್ನು, ಅಂದರೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅತಿವೃಷ್ಟಿ ಬಂದಾಗ ಏನು ಸಮಸ್ಯೆಗಳು ನಮಗೆ ಎದುರಾಗ್ತವೆ, ಆ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಎದುರಿಸಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ಸುದೀರ್ಘವಾಗಿ ಚರ್ಚಿಸಿ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಪೂರ್ವಭಾವಿಯಾಗಿ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ತಯಾರಿರಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಇವತ್ತು ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ಈ ಕಳೆದ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಭಾರಿ ಪ್ರಮಾಣದ ಒಂದು ಪ್ರವಾಹವನ್ನು ನಾವು ಎದುರಿಸಿದ್ವಿ. ಅದನ್ನು ಆ ಒಂದು ಸಮೀಕ್ಷೆಗಳನ್ನು ನಾವು ಆಧಾರವಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಮತ್ತೆ ಈ ಒಂದು ಅತಿವೃಷ್ಟಿಯ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕೂಲಂಕಷವಾಗಿ ನಾವು ಅದನ್ನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಸೊ ಅಲ್ಲಿಯ ಅಂಶಗಳನ್ನು ಆಧಾರವಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವುಗಳದನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಎದುರಿಸಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಕೂಡ ನಾವು ಪೂರ್ವಭಾವಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಅದನ್ನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಒಂದು ತಾಲೂಕಾಡಳಿತದ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಒಂದು ನಡವಳಿಕೆಗಳನ್ನು ಇವತ್ತು ರೆಡಿ ಮಾಡಿ ಆದೇಶ ಹೊರಡಿಸುವ ಹಂತದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕಾ ಮಟ್ಟದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಇದ್ದರು. ಆಯಾ ಇಲಾಖೆಯ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಗತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ಪೂರ್ವಭಾವಿ ತಯಾರಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಏನು ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾಡಳಿತದ ವತಿಯಿಂದ ಅದರ ವ್ಯಾಪ್ತಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಧಿಕಾರಿಗಳೇನಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ನೌಕರ ವರ್ಗಗಳು ಇವೆಲ್ಲ ಯಾವ ರೀತಿ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಗೆ ನಾವು ರೆಡಿ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅರ್ಥಗರ್ಭಿತವಾಗಿ ಚರ್ಚೆ ಆಗಿದೆ. ಇದನ್ನು ನಾವು ಹೇಗೆ ಇನ್ನು ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದೊಂದು ಬಾಕಿ ಇದೆ. ಅದೇನಾದರೂ ಬೈ ಗಾಡ್ ಗ್ರೇಸ್ ಈ ಅತಿವೃಷ್ಟಿ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಸೇಫರ್ ಝೋನಲ್ಲಿದ್ದಂಗೆ. ಯಾಕಂದರೆ ಈಗಾಗಲೇ ಕೋವಿಡ್-19 ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಈ ಕೊರೋನಾ ವೈರಾಣುವಿನ ಜೊತೆಗೆ ಈಗಾಗಲೇ ಕಳೆದ 3 ತಿಂಗಳಿಂದ ನಾವು ಈ ನಿಯಂತ್ರಣಗೋಸ್ಕರ ನಾವು ಸಾಕಷ್ಟು ಹಗಲಿರುಳು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ನಿಯಂತ್ರಣ ತರೋನಲ್ಲಿ ಕಷ್ಟ ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈಗ ಜೊತೆಗೆ ಅತಿವೃಷ್ಟಿನೂ ಕೂಡ ನಾವು ಅದನ್ನು ಎದುರಿಸಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ ಆಗ್ಬೋದು. ಆದಾಗ್ಯೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾಡಳಿತ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಾಚರಣೆಗೆ ಬದ್ಧವಾಗಿದೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. यावेळी तहसीलदार परमानंद मंगसुळी, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी प्रकाश वड्डर, CDPO संतोष कुमार कांबळे व इतर उपस्थित होते. शेवटी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. 8 जून पासून सर्व मंदिरे, हॉटेल्स व सभागृह होणं सुरू. केंद्र सरकारने घेतला निर्णय, मात्र अनेक नियम करण्यात आले आहेत लागू. केपीसीसी अध्यक्ष DK शिवकुमार यांनी जलसंपन्नमूल मंत्री रमेश जारकिहोळींवर केली टीका. भाजपमध्ये जाऊन मंत्री बनलेल्यांवर केला आक्रोश व्यक्त. सर्व घडामोडीवर नजर असल्याची दिली माहिती. जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्यास जिल्ह्यातील चेकपोस्ट जबाबदार. प्रवाशांची केली जात नाही योग्य तपासणी. लाच घेऊन बेळगावमध्ये दिला जात आहे प्रवेश. क्वारंटाईन व्यक्तींना रिपोर्ट येण्यापूर्वीच केले जात आहे डिस्चार्ज. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.